So we are going home. Me and my brother. He's on his bike. I'm on my bike. Ooh, ठंडी ठंडी हवा. BS3 सकाळ सकाळ गरम व्हायला टाइम घेते जरा. काय झालं? चालू आहेत. तिकडे जायचंय ना. बघू जिथं पेट्रोल पंप वगैरे असेल. हे वाव, काय सूर्योदय. व्हेरी नाईस. वाव, ब्युटिफुल. डॅम. आपल्याला ते एक हे घ्यायला पाहिजे ना, टायर इन्फ्लेटर. काय म्हणता ते, असं क्युबोचं छोटंसं येतं ते. कुठेतरी थांबलो बिमलो, घरी पोहोचले होते ना मी, ऑर्डर्स करून देतो. चलो अभी हम तो फुल है टंकी, बट मेरे भाई को पेट्रोल भरना है. अबे सनराइज देखो यार, सुबह सुबह क्या मस्त दिख रहा है. वाह वाह, ऑसम. अपन बचपन में होता है ना ऐसा कि भाई के साथ आप साइकिल वगैरह खेल रहे हो, वो आगे भगा रहा है, हम पीछे भगा रहे हैं. ये भी वैसा ही सेम सेम है. ओके, एनीवे, we'll see you at any next stop, maybe at a petrol station or somewhere. Up till then, we'll cruise behind each other for some time safely. तो गाइज अभी तुम लोगों को है ना, मैं इश्यू बता देता हूँ क्या हो रहा है. ये देखो, ये सीन देख रहे हो, ना यहाँ पे कमज़ोर हो चुका है टायर अपना, और दैट्स वाई इसमें हवा कम रखनी पड़ रही है मुझे. तो मुझे ऐसा फील हो रहा है कि पीछे भी कम है शायद, बस दबा के देख लेते हैं. थोड़ी कम तो है, बट ठीक है, इतनी भी कम नहीं है, बट है, कम है. बंदे 400 मी 1200 तो भरले यावेळेस. आय थिंक मी टायर बदलायला पाहिजे. संगमनेरला गेले ना एकदा, बघतो विचाराने करून. समथिंग इज नॉट राईट विथ द बाईक. मे बी टायर प्रेशरमुळेच फील होत आहे असं. काय म्हणतात आता, रेजिस्टन्स फील होत आहे मला. तो जिथे कुठे मला चान्स मिळेल मी हवा आणि हे चेक करून घेईल. हळूहळू हळूहळू वरतूनच चालू. लागेल थोडा टाइम, पण देवा. टाकू का खालनं, रिस्क आहे बरं का, लय जपून न्यायला लागेल त्या अशा रस्त्यामुळे. खूपच घाण ट्रॅफिक मध्ये लटकलो आपण सध्या या ठिकाणी. गाइस, दिस इज ॲडव्हेंचर. मी आहे ना आता बंद करतो, खूपच निराशाजनक झालंय हे. माझी हिंमत नाही जास्त गाडी पळवायची, पण बघूयात.
करू का ओपन एकदा फुल? ठीक आहे, आपण 70ला क्रूज करूयात. जास्त काही घाई करून मिळणार नाहीये आपल्याला. हो, मजा येते भावासोबत अशी गाडी चालवताना. ये है आज का नाश्ता, डोसा, इडली, सांभर, चटनी चटनी. क्या है आज का नाश्ता? क्या है? डोसा, इडली, सांबर, चटनी चटनी. चलो स्वाहा करते इसको, फिर मिलते हैं. ओके गाइस, डोसा ख़त्म करके आता चायला फस्त करूया. Cheers. सुर गरम है. बैठो, गरम है, गरम है. Cheers guys. Cheers. फटाक से पीते हैं, घर भागते हैं. घर चला गाइस, हम जल्दी से ख़त्म करते हैं और फटफटी पे मिलते हैं. पेमेंट करके. जुप. पेमेंट करके. हाँ, पैसा दे के. जुप जुप. ओके गाइस, तो नाश्ता पानी करके हम निकलेले हैं और ऐसा ट्रैफिक में फंसेले हैं. क्या कहना है? ओह शाबाश, मजे ले रहे हैं हम लोग जिंदगी के. ट्रैफिक में 10-10 फीट आके जाके, इससे ज़्यादा और क्या ही मज़े हो सकते हैं. हा ते आता काय पुढे फक्त चन्नापुरी घाट आहे, 4-5 किलोमीटरने झालं, मग पोचलो घरी. तो मागे पॅरलली. ठीक आहे, जाऊ दे आता. व्हॉट इफ लाईफ ट्रॅव्हलर काहीतरी नाव आहे त्याचं. तर देवा, राहिलं आता ते 20-1 किलोमीटर राहिलं, पण आता काय करणार, शेवटी पर्याय नाही आता याला. हीट झाली राव गाडी. शिट. नैराश्य भरा जीवन आहे गाइज. व्हॉट इज दिस? एकदम नैराश्य. हे वैतागलं असणार आहे. ऑफ रोड. फुल मजा ऑफ रोड. हे एअरगॉन नॉन रिॲक्टिव्ह असते ना, सो आय डोंट थिंक की आता टेन्शन घ्यायची काही गरज आहे. तो आपला आपण फक्त कन्सिस्टंट पेसवर येणे का. ते पोरगं बघितलं का, काय नाव आहे त्याचं? फ्लाय विथआउट, काय माहिती काय होतं फ्लाय. ठीक आहे. ना 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 ना.
ऐसा फिर से हवा चलने लगे ना तो मस्त लगता है। जब रुके रहते हैं ना तो फिर टेंशन आता है बाबा। वा, क्रुझरला स्पोर्ट्स बाईक सारखा चालवतोय मी. हा एवढा एकदा रस्ता बनला ना राव, लय भारी कार्यक्रम होऊन जाईल. एवढ्या एवढासाच राहिलाय, एवढ्या एवढ्यासाठी टेन्शन आहे राव. कधी संपणार हा सिंगल लेन भाई? सिंगल लेन वरती आल्यावरती स्पीड कमी होतं बरं का. ॲव्हरेज आमचं चाललं होतं 70-80, आणि जेव्हापासून हे सिंगल लेन झालंय ना तर आमचं स्पीड आलंय 50-55 राहिला आता 20 मिनिटावरती. पण आता रस्ता असा आहे म्हणल्यावर काय सांगायचंय, 20 मिनिटाचा अर्धा तासही होऊ शकतोय, त्या अर्ध्या तासाचा 1 तासही होऊ शकतोय. जाम झाला वाटतं हा. न्यू डिझायर फायनली डबल लेन होतं. व्हेरी नाईस. दिस इज चंदनापुरी घाट नवा. मला वाटलं होतं जुन्या घाटाने जावं, पण इट्स ओके. हा पण सुंदर आहे खूप. जुना घाट त्या तिथून आहे, तिथे वळणं दिसतात ना, तिथं आहे. बम तर आता माझा पण दुखतोय जरा. खरंच आहे ना, आळे फाट्यापासून इकडे रस्त्यांची परिस्थिती खूपच खराब आहे. म्हणजे दयनीय म्हणले तरी चालेल, एवढी खराब आहे इकडे परिस्थिती रस्त्यांची, माहितीये का. तो बरं धरायला लागला. काय क्लच दाबून चालूयात आपण. उताराचा फायदा घेऊयात, जरा पेट्रोल वाचूयात. जास्त काही नाही, फक्त एक चढण्यापुरतं पेट्रोल वाचेल, बाकी काही नाही जास्त. मला ना, तुम्ही कार चालवताय ना, मोटरसायकल चिटकू नका ना प्लीज. त्याने काय होतं, एन्झायटी येते आम्हाला अचानक मध्ये. आता जा बाई तू नेक्सन वाले. नारा मोकार फोपाट उतरला रे. खराब रस्ता. वाव, कोणती होती काय माहिती गाडी, पण मस्त बनवली होती भाऊंनी. आता बायपास लागेल, मग आमचा रोड लागेल, मग मी घरी पोहोचणार. आईच्या गावात काय रे टीम्या, काय टीम्या, तुला माझ्यावर भरोसा नाही का? अरे टीम्या, तुला माझ्यावर ओय ए टीम्या, तुला माझ्यावर. ओ शिट, 2-2.5 लिटर पेट्रोल उडवलं मी.
3 लिटर उडवलं ऑलमोस्ट. 150 मध्ये 3 लिटर 50चं ॲव्हरेज. हा ठीक आहे, इट्स ओके, आय कॅन टेक इट. रे मस्त रे मस्त रे रे, जरा टायर मी गरम करतो. तेव्हा ह्या अशा टेक्स्चर वरती ना सिमेंटच्या टायर लई वाजतोय मागचा. आणि हा, याच्यावरती काहीच आवाज नाही येत. हे जे स्मूथ टेक्स्चर आहे ना, याच्यावर काहीच आवाज नाही टायरचा. मर रंग नवावी परी है यो, परियों की रानी. ओ शिट. जिंगल बेल जिंगल बेल जिंगल बेलवा बाजेला, लंबी चोटी वाला बुडवा नाही, सफेद दाढी. काय 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 गाणं होतं काय माहिती, गेलं, जाऊ दे मोठं. फुकला आता काय. ओ ओ मागू चोरू लोग. ओमनी वाले जरा स्पीड पकड़. काय बोलणार आहे आता, जनताच आपल्याकडची गवार आहे. तर ठीक आहे, आला चला. याच्या पलीकडून ना अमृतवाहिनी कॉलेज आहे, त्याच्यामध्ये त्याची इंजिनिअरिंग झाली. माझा नंबर नाही लागला, मला मार्क कमी होते. काय म्हणतात त्या याच्या टेस्टमध्ये, सिलेक्शन टेस्टमध्ये, जेईमध्ये, JEE एंट्रन्स एक्झाममध्ये. सो माझं सिलेक्शन नाही झालं, बट त्याचं झालं बिकॉज तो हुशार आहे माझ्यापेक्षा. ही इज स्मार्ट. आणि ही राईड क्वालिटी खराब आहे ना माझी, बाईकची नाहीये. बाईकचा काहीच फॉल्ट नाहीये त्यात, रोडच खराब आहे. ठीक है, के पहुंच गई. दिस इज द डीमार्ट ऑफ द साइकिल फाटा, एंड दिस इज द साइकिल फाटा, एंड उधर है हमारा घर. तो अपन अभी पहुंच गई से. क्या रे बिडू, आता कुठे गेली काय? क्या रे, ओ टुक 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 टुक. चल तुझी पण जरा फुटेज घेऊ आपण. स्मेल येतो इंजिन ऑइलचा. मी पाहिलंय तुला, ठीक आहे. तुझं तुझं सांगू का, व्हिडिओ मध्ये आलेला असणार आहे दर 100 मीटर. क्या रे मनी, आम्हाला कोण अडवणार. ओ मनी मनी डॉन. ए चमड्याचं आहे का, कुठे गेली फायटिंग करायला, नाकाला काय लागलं का रे?
काय ते नाही, तो स्कॅम आहे HSRP वाला. ती महाग आहे ना रे. किती रुपयाला पडते? 400. ओके जनता, गावाला आलेच, काम आपलं कंप्लीट झालेलं आहे. सकाळचे 6:45 वाजता आपण इथून निघतोय. बॅक टू कर्मभूमी पुणे. चलो चलो गाइस, बैक टू कर्मभूमि. चलो आपको हाईवे पे मिलता हूँ मैं अब. सूर्योदय देखो हमारे यहाँ से कितना ब्यूटीफुल दिखता है. देखो हा नजारा बघा सूर्योदयाचा, कसला भारी आहे. याहून सुंदर काय असणार आहे का? बघा हा नजारा. किती सुंदर आहे राव गावाकडे, आणि शहरामध्ये आपण बसलो अडकून एवढ्या फुलपाटात. आम्ही आहोत, हे आहे इंजिनिअरिंग कॉलेज अमृतवाहिनी, संगमनेरचं सर्वात काय म्हणतात छान इंजिनिअरिंग कॉलेज असं. मी तर पटकन थांबून आहे तर लगेच माझं चेक करतो लूज वगैरे झालंय की काय. सरकलो होतो. ठीक आहे, अजून मग असं चेक करत राहू आपण. काहीतरी विषय झाला इथं. हळूहळू हळूहळू वन साईडचे बाईक असल्याचा फायदा. काय करू, जुन्या घाटाने जाऊ की नव्या घाटाने, क्या किया जाय. रस्त्याचं काम चालू आहे बहुतेक, त्यामुळे इकडे बंद आहे, आणि यांनी सगळं जुन्या घाटाने चढवलं. नाही ग देवा, कुठं सापडलो मी. जुना चंदनापुरी घाट हा खूपच छान होता बरं का, पण खूपच बारीक असल्याने इथे खूप रहदारीचा प्रश्न निर्माण व्हायचा. त्यामुळे याला पर्यायी मार्ग हा त्या बाजूने करण्यात आला, तो आता सध्या उपयोगात आहे. सध्या काय म्हणतात, नवीन बांधकामात गेलेला आहे. रस्त्याचे नवीकरण चालू आहे, त्या तिकडून जातो तो त्या साईडने. रस्त्याला मस्त कर्व्ज वगैरे आहेत खूप छान, आणि थोडा धोकादायक पण आहे. आणि याला चढ पण चांगला आहे, ग्रेडियंट. इथे मोठ्या गाड्या ज्या आहेत, ट्रक्स वगैरे, त्यांच्यासाठी थोडासा अवघड होऊन जातो हा. गणपती बाप्पा मोरया. मजा आ गया इस रूट पे. हायवे पर्यंत आपण करूच रेकॉर्ड, थोडंसं राहिलंय, एक 500-100 मीटर तेवढं करूयात रेकॉर्ड, आणि तर मग डायरेक्टली मी तुम्हाला घरी भेटतो ऑलमोस्ट. ठीक आहे, मला खूप सारं अंतर कट करायचं आहे, आणि मी जर ह्याच पेसने राहिलो तर नाही होणार, समजे बघूया. ओके, एक ब्रेक घेण्यासाठी थांबलोय आपण, आणि जरा मागचं चेक करण्यासाठी काय कंडिशनमध्ये. आणि हे आपल्या एका मित्राचं हॉटेल, सो त्यामुळे 2 मिनिटं आपण थांबणार आहे. अच्छा, दॅट्स वाय. अंडरस्टूड. पियुष भाव, काय रे घातक, खूप मन लावून काम करतोयस, भारी आहे. अरे पियुष दादा, अशी थोडी एवढी अशी लांब दोरी आहे का? हा,
अशी एवढी दे, एवढी लांब. ते माग बांधलेलं आहे ना रे, ते सरकते. थँक्यू. लक्षात आलं आपल्या कामावर सरकते. जरा नियोजन करूयात आपण. असं घ्यायचं, असं घ्यायचं, याच्या मागून इथे असं. ठीक आहे, त्याला खाली बांधून देऊ आपण कुठेतरी, म्हणजे हे सरकणार. चाल डिरेक्टली घरी पोहोचूनच हे होणार आहे. हे काही सरकणार नाही त्या बाजूला. हे आपल्या मित्राचंच आहे, श्री गुरु स्पेशल मिसळ, धारगाव जवळ. जर तुम्ही पुणे नाशिक रस्त्याने प्रवास करत असाल तर नक्की इथे या, मस्त मिसळ खा. आपला मित्र खूप आपला मित्र खूप मनाने चांगला आहे, त्याला नक्कीच भेटा.